पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. काय ग, चहा घेणार आहेस? माईंनी सांगितलंय का करायला? हो. का? काही नाही, मग करा तुम्हीच. तू घेणार आहेस का? मी आले कपडे बदलू. काय ग, सकाळ सकाळ कुठे गेली होतीस? मसणात. हो सर, मी ऑनलाईन काही परीक्षा दिल्या आहेत. हा, हल्ली सोपं झालं ना ते सगळं. नाही, सध्या फक्त मी ट्रान्सलेशनचं काम करतोय. हो हो, मी येऊन जातो तुम्हाला कॉलेजला भेटायला. चालेल. काय शिकवायला मुलांना? मी संस्कृत? अहो नाही सर, म्हणजे लहान गावातल्या मुलांना शिकवण्यात कमीपणा आहे असं मला अजिबात वाटत नाही. नाही नाही सर, मी असा विचारच केला नव्हता ना, म्हणून मला एकदम धक्का बसला. हो सर, मी तयार आहे. नाही, मला आवडेलच नक्की शिकवायला, पण तुम्ही असं अचानक विचारल्यामुळे मला धक्काच बसला. पण मी विचार करून तुम्हाला नक्की सांगतो. आपण भेटून बोलूयात. नाही नाही, तुम्ही बोलवलंय तर मी भेटायला नक्की येणार. तुम्ही बोलवलंय आणि मी आलो नाही असं होईल का? चालेल. हा, नाही, मला कल्पना आहे की लहान गावात शिकवायला शिक्षक मिळत नाही म्हणतात. पण सर, माझं तसं नाहीये. मी तयार आहे. आपण भेटून बोलूया. आणि थँक्यू सर, तुम्ही मला शिकवायची संधी दिली आहे यात मी माझा मोठा मान समजतो. हो, थँक्यू सर. नक्की नक्की. बाय. अगं लवकर उर्मी, चल चल, ती येईल. पण वहिनी ठेवू कुठे? तिला दिसणार नाही असा ठेव कुठेतरी. हा वहिनी, मी व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करते. हा, हे बघ, तिला दिसणार नाही असा ठेव. हो, पण आणि काय ते चेक करून घे. कारण ती बया काय सारखी सारखी आपली चूक मान्य नाही करायची. वहिनी, तुम्ही काहीतरी बोला बरं. काय बोलू? काही बोला. गाणं म्हणू? हा. याड लागल ग, याड लागल ग, रंगलो तुझ्यात याड लागल ग, वास ह्यो उसात येई कस्तुरीचा, चाखल या वार याड लागल. हे बाई, मला काही गाणं बिणं येत नाही. तू ते आपलं लवकर काय ते कर. झालंय का बघ? एक मिनिट, बघते. गाणं म्हणू? हा. याड लागल ग, याड लागल ग. वहिनी, होतंय. हा, होतंय ना? आली आली आली. तू ठेव कुठेतरी. थांबा. कुठे ठेव? इथे ठेव, इथे ठेव, इथे ठेव. हो हो, झालं झालं झालं. नाही, थांबा, एक मिनिट. हा, हे लपवा, हे लपवा. झालं झालं झालं. हा, वहिनी, आता ते बघा नीट होतंय का? आणि घाबरू नका. नाही, आपल्याला रामदादाने हे पटवून द्यायचंय ना की तुमची चूक नव्हती. हो, त्यांना हे पटलंच पाहिजे की आपली बायको चुकली नव्हती. गुड, ऑल द बेस्ट. अगं, चहा केलाय मी. नको, मला ताजा लागतो. ताजाच आहे. परत उकळलेला चहा मला आवडत नाही. बया काय करत होती इथे? कोण ग? ती गुरमी. मला नाही माहित. तुम्ही बोलत नाही आहात का अजून एकमेकींशी? जाऊ दे ग, नकोच तो विषय. मला तरी कुठे हौस आहे तिच्याबद्दल बोलायची. तू बोलणार होतीस ना ग?
उर्मी, घर बसल्या ऑफर आली आहे मला, आणि तेही संस्कृत शिकवण्याची. याला म्हणतात लक. शेवटी माझं लेडी लक आहे माझ्या बरोबर. उर्मी, लक्ष कुठे आहे? तुला आनंद नाही झालाय का? झाला ना? अच्छा, तू ऐकते तरी आहेस का मी काय बोलतोय ते? हो, ते तुला लेक्चरर म्हणून तिथे उर्मी, कुठे लक्ष आहे? किचनमध्ये किचन मध्ये? कुमुद वहिनी आणि नंदिनी बोलतायत. काय? हो. का मग तू इथे काय करतेस? अरे मी जर तिथे थांबले असते तर त्या बोलल्या कशा असत्या? पण रेकॉर्ड? होतंय, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग होतंय. फक्त आता ते नीट होऊ दे बाबा, आणि त्या नंदिनीला संशय नको यायला. बस. पण रेकॉर्डिंग करते कोण? कोणीच नाही. मी फोन ठेवलाय फक्त CCTV सारखा. का उर्मी, वेडी आहेस का तू? त्या नंदिनीला कळलं तर? असं कसं कळणार? मी लपवून ठेवलंय रे. यू नेव्हर नो. मला सांग, तुझ्या फोन मध्ये ते रेकॉर्डिंग करताना लाल लाईट सुरू होतो का? अरे स्मार्टफोन्स मध्ये नसतं असं. तुझ्या फोनचं सांग. ए वासू, तू आता मला घाबरू नको. का घाबरवायचं काय? तुझा फोन आहे, तुला माहिती पाहिजे ना. नाही नाही होत. म्हणजे तसं जर झालं असतं तर मला कळलं असतं ना. नाही होत, नाही होत. अशा किती रेकॉर्डिंग केल्यात तू? पहिलीच आहे. उत्तम. चला आता. काय झालं? कुमुद वहिनी, काय झालं? तुझं काय झालं? कुठे काय? मग इकडे कशाला आली होतीस? अहो, साखर संपलीये. मग तीच घ्यायला आले होते. असं आहे होय? मला वाटलं. काय वाटलं? तुम्ही काहीतरी केलंयत का? काही लपवताय का तुम्ही? साखर सांडली माझ्याकडून. तीच तर भरायला मी आली आहे. त्यात काय एवढं? ह्याच डब्यातली साखर सांडली माझ्याकडून सगळी. मग आता? माझ्याकडून सगळी साखर सांडली ना, म्हणून मला खूप भीती वाटतेय ग. तू कोणाला सांगू नकोस. हा, नाही सांगणार मी. पण आता मला तुम्हीच बनवलेला चहा प्यावा लागेल. हो देते ना मी. चल देते. हा थांब. हा देते मी. देते हा मी तुला. थोडासाच घेशील ना ग? हा बोल आता. काय? तेच जे तू बोलणार होतीस ते. आता बोलून काय फायदा आहे? म्हणजे झालं ना ते सगळं? ते तुझ्यासाठी, पण मी आयुष्यात उठले ना ग. असं काही नाहीये. दादांच्या नजरेतून उतरले मी. हे चिडलेत माझ्यावर. नाव टाकलं त्यांनी माझं. त्याला तुम्हीच जबाबदार आहात. अगं तूच सांगितलं होतंस मला. पुरावा काय आहे तुमच्याकडे त्याचा? अगं तू तुझ्या मनाला विचार. झालं गेलं, गंगेला मिळालं. जाऊ दे ना आता. आहात ना तुम्ही या घरात. कोणी काढलं नाहीये ना तुम्हाला. मग कशाला उगाच जुना चघळत बसायचं? तू असं का केलंस माझ्या बरोबर? मी काहीच केलं नाहीये. तुला माहितीये. तुमचा प्रॉब्लेम माहितीये तुम्हाला. तुम्ही तेच उघडत बसता, पुढेच जात नाही. माझा संसार पडायला लागला ना ग. अहो, त्याला तुम्हीच दोषी आहात. मी यापुढे मदत करणार नाही तुला. कसली मदत? उर्मीबद्दल काय काय? तेच सांगणार नाही. म्हणजे? तू साधं खाजगीमध्ये मला काही सांगत नाहीस, मग मी कशाला सांगू मला जे उर्मीबद्दल माहिती आहे ते. हे जर दादांना कळलं तर? काय? सांगा ना. जाऊ दे, नको. असू देत, सोड. हो, असं काय करताय? नको बाई, चूक माझीच झाली. सोड आता. तुमचीच चूक होती. आपली मैत्री संपली, जाऊ देत. अशी कशी मैत्री संपली? आपण एकत्र राहायला हवं. तू असा दगा दिलास मला. दगा? तुम्ही मला दगा दिलाय. तुम्ही माझं नाव घेतलं नसतं तर मी तुम्हाला वाचवलं असतं. तुम्ही माझं नाव घेऊन माझी घराबाहेरच वरात काढायला निघालात, तर मी काय करणार?
हे लग्न मोडण्यासाठी तुम्हाला बांगड्या दिल्या होत्यास की नाही? हो, पण ते दादांना सांगायची गरज नव्हती. मग काय सांगायचं? हो, सांगायचंच काहीतरी. माझंच चुकलं. मी आता तुझ्या नादाला लागणारच नाही. अहो, असं काही करायची गरज नाहीये. झालं ते झालं. तू असा प्रसंग आला असताना तर तशीच वागली असतीस. असा प्रसंग नेहमी येत नसतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याशी बोलला असतात तर तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढलं असतं मी. तुम्ही चुकलात. तुम्ही पहिले माझं नाव घेतलं. तुम्ही दगा केलात. मग तुमचा घात केला नसता तर मलाच घराबाहेर जावं लागलं असतं. आणि मुख्य म्हणजे माझ्यासाठी दादा खूप महत्वाचे आहेत. बाबांनंतर तेच जवळचे आहेत माझ्यासाठी. त्यांच्या नजरेतनं उतरले असते तर आयुष्यातनं उठले असते मी. अगं, मग तू दादांची आत्ता अशी का वागतेस? त्याला माझी कारणं आहेत. कसली? दादांना फसवणं हा माझा हेतू नाहीये. पण आता फसवते तर आहेसच ना. हो, असं तुम्हाला वाटतंय. बाबांना माहितीये मी असं का करते. अगं, पण तू दादांसमोर खोटं बोललीस. तुमच्यामुळे बोलावं लागलं मला. हे सगळं करताना माझा विचार तरी केला होतास का गं? तुम्ही तरी कुठे केला होता? तुम्ही काय करत होता तिकडे? काय चाललंय? अगं, तू 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 चल. तू चल बाहेर. काय करताय तुम्ही? असू. झाले? हो, तुमचं काहीतरी कारस्थान चालू आहे माझ्या विरुद्ध. कारस्थानं करायची सवय तुला आहे. काहीतरी चाललंय तुमचं. काय करताय तुम्ही? अगं, असं काही नाहीये. मला दाट संशय येतोय. तुम्ही चोरून ऐकत होतात का आमचं बोलणं? मी कुमुद वहिनींना बरं वाटावं म्हणून बोलत होते. केव्हापासून होतात तुम्ही दारात? काय शिस्त आहे तुमच्या डोक्यात? माझ्या विरुद्ध काय करणार असाल तर आधीच सांगून ठेवते. माझ्या वाटेला जाऊ नका तुम्ही. अरे, सुंभा झाला तरी त्याचा पिळ सुटत नाही असं हिचं. पण तुम्ही दोघं जण अगदी वेळेत आलात बरं का. नाहीतर मला काही सुचलं नसतं बाई. दादांना दाखवूया. नाही, आत्ता नको. मी आधी एडिट करतो. म्हणजे सांगतो. एक मिनिट बघू. दाखवतो. वहिनी, खूप धीराने घेतलं तुम्ही सगळं. यांना पटेल ना ग. नक्की पटेल. मी वंसना सांगून येते. नक्कीच काहीतरी चाललं होतं त्यांचं. माझ्या विरुद्ध काहीतरी कट शिजतोय. मला हुसकून लावण्याचं कारस्थान असेल का? उर्मिनी काही नवा डाव रचला असेल का माझ्या विरुद्ध? पण कुमुद वहिनी पण सामील असतील का त्यात? आणि हे त्या कटाचा भाग असतील? त्यांना पण नको असेल का मी या घरात? मान्य आहे, आमचं भांडण झालं परवा. पण ते दुष्ट नाहीत, तापट आहेत. त्या उर्मीचं तसं नाही. ती दुष्टच आहे, कारस्थानी आहे. आणि तिला मी नकोय. म्हणजे खरं तर ते माझ्याशी भांडले कारण ते उर्मीनेच काहीतरी पडवलेलं असणार. म्हणजे ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिनंच गोळी मारली असणार. त्यानं समाधान झालं नाही म्हणून आता कुमुद वहिनींना हाताशी धरून ती काहीतरी नवा कट रचतीये. पण तिने माझ्याबरोबर खेळी करण्याआधी मलाच तिला अडकवलं पाहिजे. तिला हाकलवण्याचा प्रत्येक प्रयत्न तिने हाणून पाडलाय. आता मला असा डाव टाकायचा आहे की यातून उर्मीच काय, उर्मीचा बाप पण नाही सुटणार. मला भेटायचंय तुम्हाला आजच्या आज. दादांच्या नजरेतून उतरले मी. हे चिडलेत माझ्यावर. नाव टाकलं त्यांनी माझं. त्याला तुम्हीच जबाबदार आहात. हे लग्न मोडण्यासाठी तुम्हाला बांगड्या दिल्या होत्यास. ते दादांना सांगायची गरज नव्हती. मग काय करायचं होतं? सांगायचं काहीतरी. अगं बाई, एवढंच? आम्ही दोघे तर खूप बोललो होतो.
अहो नाही, वासूने एडिट केलाय तो. म्हणजे जेवढा हवा आहे ना तेवढाच ठेवलाय. बरं झालं बाई, म्हणजे आता ह्यांना पटेल आणि दादांनाही कळेल की ह्या सगळ्याचं मूळ नंदिनी आहे. दादांना सांगणार कसं पण? माईला दाखवूया, माई दाखवेल दादांना. हां, तसं करूया. आणि मग ह्यांना भाऊला मी दाखवतो. आधी दादांना सांगा, कळू दे दादांना आणि चांगलंच दाग चेचा म्हणावं तिचं. काय तोराय बघितलं ना मेलीला, बघितलं ना कशी बोलत होती ती, अशी बोलत होती की जसं हिच्या बापाचंच घर आहे. वहिनी, मला राग येतो तिचा. संसार उद्ध्वस्त करायला निघाली होती माझा. तुम्ही सगळे होतात म्हणून वाचले मी, नाही तर माझं तर कल्याणच करून ठेवलं होतं तिने. आत्ताच दाखवूया का माईला? मला असं वाटतं की आपण जरा थांबूया. अशी घाई नको करायला. म्हणजे सगळं जर निवळलं आहे ना आता, तर आपण जरा शांत राहूया. अगं बाई, मग ह्यांना कधी पटणार? हे तर मला बघून न बघितल्यासारखं करताय. वहिनी, रामदादांना दाखवूया आपण, पण दादांना नको. म्हणजे इतक्यात नको. त्याने काय होणार आहे उर्मी? हे बघ, जर तिचं आणि सुनीलचं जुळणार असेल आणि ती या घरातनं लग्न होऊन जाणार असेल, तर कशाला दादांना हा मनस्ताप? शिवाय ह्याने माईंच्या मनात पण तिच्याबद्दल कडवटपणा निर्माण होणार. त्यापेक्षा सगळं जर सुरळीत होत असेल तर आनंदानं तिला निरोप देऊया आणि शक्यतोवर संघर्षाचा प्रसंग टाळूया आपण. या सगळ्याने फक्त तिलाच नाही, या घरातल्या सगळ्यांना त्रास होणार आहे. मला पटतंय उर्मीचं. म्हणजे दादांना हे कळलं तर त्यांच्या मनात कायमची अढी बसेल तिच्याविषयी. अरे मग केलं कशाला एवढं आपण? कारण काही जर झालं तर हा पुरावा वापरता यावा म्हणून. म्हणजे आता तिच्या पुढच्या कारस्थानाची वाट बघायची का आपण? असं नाही रे, पण असं नको व्हायला की ती आता शांत झालीये आणि आपण काहीतरी खुसपट काढतो. नाही, आता ती शांत नाही बसणार. आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढल्याशिवाय ती शांत बसणार नाही. वहिनी, आता अशी कुठलीही कल्पना करूच नका तुम्ही. आणि तिने जर आता काही केलं ना तर आपल्याकडे पुरावा आहे. आपण विचार करेपर्यंत ही मुलगी कृती करून मोकळी झालेली असते असं तूच म्हणाली होतीस, हे लक्षात ठेव. मला आश्चर्य वाटलं तुम्ही फोन केला. का? नाही, एक्सपेक्ट केलं नव्हतं तुम्ही फोन कराल. आपण घरी जायचं का? आईला पण बरं वाटेल. नको, म्हणजे आज नको. का? आज माझं वेगळं काम आहे तुमच्याकडे. कसल्या? आपण बसायचं का कुठेतरी? हो चालेल, आपण चहा पण घेऊ शकतो. तुम्हीच घ्या, तुम्ही माझी चहा पिण्याची इच्छाच मेली आहे. म्हणजे? तुम्ही किती ओळखता उर्मिला? मला मान्य आहे वासू की मीच म्हणाले होते, आपण काहीही विचार करण्याच्या अलीकडेच ती तिची पुढची कृती करून मोकळी झालेली असेल. पण म्हणून असं तिच्या विरुद्ध कट रचून दादांसमोर हा व्हिडिओ नेण्यात काय अर्थ आहे मला सांग ना. आणि दादांना काय वाटेल? आपण सगळे असे डूक धरून बसलोय तिच्यावर म्हणून हा पुरावा गोळा केला आणि त्यांच्यासमोर नेला. हे बघ उर्मी, पुरावा हा पुरावा असतो. मग तो डूक धरून केलाय की प्रेमापोटी केला याला महत्व नाही. प्रेमापोटी कोणी करणार आहे का असा पुरावा वगैरे? तेच तर, आपण पुरावा तयार करतो कारण आपल्या मनात त्याबद्दल काहीतरी आकस असतो म्हणून ना. किंवा त्याला शुगर कोटेड करून काहीतरी लॉजिक देऊन काहीतरी केल्याची प्रतिक्रिया म्हणून दाखवल्याने काही फरक पडणार आहे का? मला वाटतं ते सगळं झाल्यानंतर लगेच दाखवायला हवं होतं हे. त्या अर्थाने उशीरच झालाय. पण मला वाटतं की आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नंदिनीकडून दुखावलं गेलोय. दादांना असं नको वाटायला की म्हणून आपण सगळे मुद्दाम. असं काही वाटणार नाही दादा. सत्य कुठल्याही स्वरूपात असलं ना तरी ते सत्यच असतं. अरे पण वासू, फक्त रामदादांना हा व्हिडिओ दाखवून पण प्रश्न सुटणार आहे आपला? आपला नाही, फक्त कुमुद वहिनींचं सुटेल. तोही अर्धा.
भाऊला कळेल तिची चूक नाहीये, पण दादांचं काय? ते पण दादानी माफ केलंय ना त्यांना. ते त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणून. कुमुद वहिनी त्यांना निरपराध वाटल्या म्हणून नव्हे. तशी खरं तर ती निरपराध नाहीच आहे, पण तिची चूक आहेच. पण माझ्या चुकीची शिक्षा भोगली आहे ना मी वंस. आपण एक काम करूयात, वोटिंग करूयात. वोटिंग? हो, ज्यांना ज्यांना वाटतं आपण हा व्हिडिओ दादांना दाखवावा त्यांनी हात वर करा. उर्मिला, मी एवढा नाही ओळखत, पण माझे मामा चांगले ओळखतात. तुमचे मामा मला माहिती देऊ शकतील उर्मीविषयी? उर्मिताई विषयी माहिती कसली? सगळी. पण तुम्हाला कशाला हवी आहे ती? तिची परतफेड करायची आहे मला. नाही, मला कळलं नाही. यात न कळण्यासारखं काय आहे? तिच्या उपकारांची परतफेड करायची आहे मला. पण माहिती मिळून तुम्ही परतफेड कशी काय करणार? तुम्ही फार प्रश्न विचारता. कारण मला प्रश्न पडतात. माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही का तुम्ही? अरे, विश्वासाचा काय मुद्दा आहे त्यात? मला कळलं पाहिजे ना तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते. त्यांनी काय होणार आहे? माझ्याकडून जाणाऱ्या माहितीचं काय होणार आहे त्याची माहिती मला असली पाहिजे ना. तुम्ही काय मला हेर समजताय का? नाही नाही, तसं काही नाहीये. पण मला कळलं पाहिजे ना की तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते. म्हणजे विषय उर्मीचा नाहीये, पण तुम्ही काय विचार करताय, तुमच्या डोक्यात काय चालू आहे, तुम्हाला काय आवडतं हे मला कळलं पाहिजे ना. त्यासाठीच तर आपण भेटतोय. वाटला होता तेवढा बावळट नाहीये हा. तुझ्याकडून माहिती घेतल्याशिवाय मी पण जाणार नाही.